आज खऱ्या अर्थानं अजितदादांना जाऊन 3 महिने पूर्ण झाला. अजितदादांचा हा अपघात 28 जानेवारी रोजी बारामतीच्या गुजबाऊ या ठिकाणी झाला. यानंतर बारामतीकरांनी मात्र अजितदादांवरती असणारं प्रतिप्रेम या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलंय. त्यातलं जे बहुतांशी मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खोडे कुटुंब, बारामतीला आंबरा इथले हे खोडे कुटुंब आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं अजितदादांचं या ठिकाणी फोटो देखील लावण्यात, फोटोला या ठिकाणी हार देखील घातलेला आहे. परंतु अजितदादांच्या समोर या ठिकाणी पंचपाकवानाच्या या ठिकाणी ताट देखील ठेवण्यात आलेलं आहे. एका ठिकाणी फुलं या ठिकाणी ठेवून अजितदादांच्या समोर या ठिकाणी दिवा देखील लावण्यात आले. अशा प्रकारच्या या ठिकाणी अजितदादांवरती असणारं प्रतिप्रेम या ठिकाणी खोडे कुटुंब अशा माध्यमातून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहताना, अभिवादन करताना दिसून येत आहे. तर एका बाजूला भिंतीवर जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजितदादांचा देखील फोटो मात्र कायम या ठिकाणी लावण्यात आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आज आपण जर पाहिलं या ठिकाणी अजितदादांचं हे जे मासिक श्राद्ध जे आहे, हे तिसरं श्राद्ध या ठिकाणी खोडे कुटुंब घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 28 तारखेला या ठिकाणी मासिक श्राद्ध खोडे कुटुंब घालत आहे. परंतु नेमकं हे श्राद्ध घालण्यापाठीमागचं नेमकं त्यांचा हेतू काय, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जे दादांवरचे जे प्रेम आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मावशी काय सांगाल, एकंदरीत तुम्ही तुमचं हे श्राद्ध किती आहे अजितदादांवरती, तुम्ही अजितदादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी घालते, किती श्राद्ध आहे आणि या पहिल्या श्राद्धाला देखील काय काय घातलं होतं? पहिल्या श्राद्धाला आम्ही घातलं होतं पुरणपोळी, दुसऱ्या श्राद्धाला घातलं होतं खिचडी, आणि आता तिसऱ्याला घातले आमरस, चपाती आणि पनीरची भाजी आणि आळूच्या वड्या. हे आम्ही प्रेमासाठी त्यांच्या करतो आणि त्यांचं प्रेम आमच्यावर बी खूप होतं. त्याच्यामुळं आम्ही हे त्यांना श्रद्धांजली म्हणून, आपलं कार्यकर्ता म्हणून त्यांना हे घालतो. नेमकं तुम्हाला ही संकल्पना असेल किंवा हे उपक्रम तुमच्या डोक्यात, तुमच्या मनामध्ये का आला, कशासाठी आला काय? आपल्या घरातला माणूस जसा आपण आपल्या घरातल्या माणसाला करतो, ते आपल्या घरातलाच माणूस आहे म्हणून आपण करतो त्यांना, आणि त्याच्या प्रेमासाठी केले. नक्कीच अजितदादांचं आणि खोडे कुटुंबाचं जिव्हाळ्याचे संबंध कसे होते, काय एखादं उदाहरण किंवा काय सांगते काय? त्यांचं उदाहरण म्हणजे त्यांनी लहानपणापासून त्यांना त्या कार्यकर्ते म्हणून कधी बघितलं नव्हतं. असं आपला मित्र म्हणूनच त्यांनी बघितलं होतं. कार्यकर्ता सतीश म्हणून ते नाव असं की तो ओळखायचे, आणि नावापुटी त्यांनी हे सगळं करतात. नक्कीच दादांनी एखादं कोणतं तुमचं काम असं आहे की ते तुमचं काम केले आणि ते तुम्ही त्या कामाला आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवू शकता, अविस्मरणीय तुमच्यासाठी ते काम अविस्मरणीय, कोणतं काय असं काय काम आहे काय केलं? मुलाला ही नोकरी लावली ना, जन्माची भाकर दिली. दादाला आम्ही विसरूच शकत नाही. आम्हाला शून्यातनं त्यांनी वर काढले. आम्ही झोपडीत असताना दादांनी आम्हाला लय साथ दिली. सतीश म्हणला, तुला नाही आता काम लावत, पण तुझ्या मुलांना, दोन्ही मुलांना मी काम लावतो, हा माझा शब्द आहे तुला. आणि तो शब्द एका मुलाला लावलं, दुसऱ्या मुलाला पण ते लावणार होते. ते एका मुलाला भाकरीला बसावलं. त्याची आम्ही जाणीव आहे आम्हाला. ते कधी सुखात बी दुखात बी काय झालं तरी सतीशला विचारायचे. आता तुम्ही हे जे प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिन्याला तुम्ही मासिक श्राद्ध या ठिकाणी अजितदादांचं या ठिकाणी घालताय, आता हे तुम्ही इथनं पुढं आता कसं सातत्याने हे चालू ठेवणार कसं? हा, वर्षाला मोठं करणार आहे आम्ही. आता असे महिन्याचे आपले ताट चालू ठेवणार आहे, पण मोठं करायच्या टायमाला मोठं करणार आहे आम्ही. ज्या लोकांना जेवण बिवण ही मोठा फोटो बिटो लावून करायचं. महत्वाचा प्रश्न विचारतो मावशी तुम्हाला मी, अजितदादा आपल्यात नाहीत ही मान्य आहे का? मान्य नाही, पण असं मनात खंत वाटते की दादा आपल्यात नाही, पण दादा ही आहे, हाय हे असं वाटतं मनात, हाय दादा कुठंतरी. जय दादाला बघितल्या पार दादाला वाटतं हा आपल्या माणूस आहे. त्याच्यामुळं हे वाटतं, दुःख तर आहेच. आपल्यासोबत त्यांचे देखील चिरंजीव या ठिकाणी खोडे कुटुंबाचे देखील मावशींचे चिरंजीव, काय सांगाले तर एकंदरीत दादांचं नेतृत्व कसं होतं, दादा ह्या अमराईसाठी कसे होते, बारामतीकरांसाठी कसे होते, कसं दादांचं नेतृत्व कसं होतं? दादांचं नेतृत्व चांगलंच होतं. कधी जातीपातीचं हेच केलं नाही त्यांनी, सर्वांना हेच केलं, समान धरलं. काय वाटतं दादांची कोणती आठवण आहे की तुम्ही ते विसरू शकत नाही किंवा बारामतीकर विसरू शकत नाही? बारामतीकर आणि खोडे कुटुंब म्हणून काय काय वाटतं? दादा हे आमच्या सर्वसामान्यांच्या घरी, दादा आमच्या घरी आलते, खाली बसून आम्हाला आमच्या दुःखात सामील झाले दादा आमच्या. हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. एकंदरीत खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, खोडे कुटुंबाचं आणि अजितदादांचं या ठिकाणी जे जिव्हाळ्याचे जे संबंध आहे त्या संबंधापोटी आणि दादांवरती असणारं प्रतिप्रेमापोटी या ठिकाणी खोडे कुटुंबाने मासिक श्राद्ध या ठिकाणी तिसरं श्राद्ध या ठिकाणी घातलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये इथून पुढे सुद्धा ते अशाच प्रकारचे श्राद्ध घालून, जे वर्ष श्राद्ध म्हणतो आपण, ते वर्षाच्या अखेरचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी श्राद्ध घालून अजितदादांना या ठिकाणी अभिवादन करणार असल्याचं देखील या ठिकाणी खोडे कुटुंबाने देखील सांगितलेलं आहे.
सुंदर पुसाळकर, LS मराठी, बारामती.